नमस्कार मंडळी, कसे आहात? अमेरिकेत मराठी तडका या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. अमेरिकेबद्दल कुतूहल जागृत करणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्यातीलच एक म्हणजे बॅटलशिप. आता बॅटलशिप म्हणजे नक्की काय हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. USA नॉर्थ कॅरोलिना हल क्रमांक BB-55 हे नॉर्थ कॅरोलिना क्लासच्या वेगवान युद्धनौकांचे प्रमुख जहाज आहे, जे युनायटेड स्टेट्स नेव्हीसाठी बांधलेल्या प्रकारच्या पहिल्या जहाजांपैकी एक आहे. पहिली नवीन युद्धनौका होती, जिची रचना 1936च्या दुसऱ्या लंडन नौदल कराराच्या अटीनुसार बांधली गेली होती, ज्याच्यामध्ये मुख्य तोफांच्या बॅटरीवर 14 इंचपेक्षा जास्त नसण्याची मर्यादा घालण्यात आली होती. 13 जून 1940 रोजी पूर्ण झालेले हल लॉन्च करण्यात आलं होतं. 6 सप्टेंबर 1961 रोजी उत्तर कॅरोलिना राज्यात हस्तांतरित करण्यात आले आणि 25 सप्टेंबर रोजी 9 टगबोट्सच्या गटाने हे जहाज न्यू जर्सीच्या बायोन येथून विल्मिंग्टनला जाणाऱ्या जहाजाला ओढून नेण्यात आले. दुसऱ्या महायुद्धात युनायटेड स्टेट्स सशस्त्र दलात सेवा करताना मृत्युमुखी पडलेल्या 11,000हून अधिक उत्तर कॅरोलियन्स लोकांच्या स्मारक म्हणून हे 29 एप्रिल 1962 रोजी औपचारिक पद्धतीने उघडण्यात आलं. या जहाजाची देखभाल आणि सुविधा सुधारण्याचे काम सतत सुरू आहे. 2024च्या सुरुवातीपासून स्मारक आणि संग्रहालय उत्तर कॅरोलिनाच्या सर्वाधिक भेट दिलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. आजही आपण जेव्हा इथे व्हिजिट करतो, भेट देतो, तेव्हा प्रत्येक गोष्ट नव्याने अगदी जिवंत पद्धतीने आपल्यासमोर येत असते. जेव्हा आपण या जहाजाची जवळून पाहणी करतो तेव्हा लक्षात येते की युद्धासाठी लागणाऱ्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची खबरदारी घेऊन याची रचना करण्यात आली आहे. अमेरिकेकडून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्यातीलच एक म्हणजे हे जहाज. कशी वाटली ही माहिती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अमेरिकेत मराठी तडका या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.